नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. कुठं आमची सासनकाठी सजवून झाली, मग पोरं बसली सासनवाटीच्या पुढे फोटो आणि व्हिडिओ करायला. काम आमचं काय होतं, सासनकाठी घेऊन आपल्या जाग्यावर ठेवणं. आम्ही जिथं पूजा करणार आहे सासनकाठी तिथं ठेवणं. त्याला दोरखंड बांधलेले आणि सासनकाठीला फुलांनी सजवून सगळं आम्ही समोर फोटो आणि हलगे येणारच की राव, मग मजाच की मजा नुसता. म्हणजे आम्ही सासनकाठी जिथे ठेवणार आहे ती जागा स्वच्छ आम्ही करून ठेवली होती आणि फुलांची हातरण केली होती. तिथे काठीला पूजा करण्यासाठी फूल, दीप, धूप, अगरबत्ती, पाणी, तांदूळ, हळद सगळं मटेरियल सगळं आणून ठेवलेलं. म्हणजे सासनकाठी कशी सजल्या तरी बघा की राव. ते कसं विषय हार्ड काम हो, आपल्या कोल्हापूरच्या भाषेत सुट्टी नाही हो. ही सासनकाठी जरा जास्त वजनदार असल्यामुळे लोकांनी सासनकाठी उचलल्यावर त्रास झाला सोडा. खरं कसं असते, मानाचं असतंय त्यामुळे मजा येते राव. ती पण वजा असलं तर सण करतोयच की राव माणूस. काठीपुढे दीप लावून त्यांना हरिपाठ किंवा मंत्रपठण केले आमच्या गुरुवांनी. काठीवर हळद कुंकू आणि फुलांची पूजा केली. देवतांचे नामस्मरण करून मंत्र जपून काठीला पायाला पाणी. कसं असते आपल्या महाराष्ट्र आणि कोल्हापुरात या काठीमध्ये देवतांची वास असतो असं मानलं जातं. सासनकाठीची पूजा पण केली जाते. सासनकाठी पूजा साधारण एक साधी आणि अत्यंत श्रद्धापूर्वक पारंपरिक पूजा. सासनकाठीची पूजा ही आपल्या गावाची असल्यामुळे ग्रामस्थ सगळी लोक हजरच होतात की राव. आता आपण येऊया आपल्या मंदिराकडे परत अंबाबाईच्या देवळा. आमच्या गावात माहेरवासींना जर मुलगी आली तर तिला माघारीन म्हणतात. माघारीन गावाकडे आपल्या माहेरात येणं किती आनंद आणि कौतुक वाटते बघा. किती असणे आपला आई बाबा, आपलं भाऊ बहीण, सगळी माणसं आणि जुन्या आठवणी सगळ्या निघणार की. विशेषतः गावातल्या मुली सणाला माहेरवासला येतात. ही एक परंपरागत सांस्कृतिक प्रथा आहे म्हणा की. महाराष्ट्रात आणि अन्य राज्यामध्ये सुद्धा ही सण उत्सवाच्या निमित्ताने महिलांचा परत आपल्या माहेरमध्ये जाण्याचं एक महत्वाचं अंग आहे की. त्याला माहेरवास असे समजलं जातं. माहेरवास म्हणजे महिलांनी त्यांच्या घरापासून कुटुंबासोबत आपल्या वडीलधाऱ्यांच्या कुटुंबात काही काळ थांबून सण उत्सव किंवा विशेष प्रसंगी उपस्थिती राखणं म्हणजेच की. माझ्या वेळेस असू दे, दसरा असू दे, दिवाळी असू दे, गुढीपाडवा असू दे, महिलांना आपल्या आई वडिलांसोबत सण साजरा करण्याची संधी मिळते. स्त्रियांना म्हणाय केले तर माहेरच्या घरात सण साजरे करण्याचा परंपरा आणि वातावरण त्यांना एक प्रकारचा आनंद आणि सुखच देतो. आनंद ज्याला नशिबात आहे त्यांनाच मिळणार की. कारण आताच्या काळामध्ये नाती लय गुंतागुंतीचे राहिल्यात, त्यामुळे नाती जपा. माणसं जोडता येतात भरपूर हो, खरं तोडली की माणसं परत जुळत नाहीत, एवढं लक्षात ठेवून घ्या. माहेरवास याचा अर्थ तसा सामाजिकच आहे म्हणायचा, ज्यामध्ये कुटुंबातील सर्व लोक त्या मुलीचं स्वागतच करतात. सणाच्या दिवशी घराघरात आपल्या धार्मिक विधीमध्ये सहभाग घेणे, पूजा इत्यादी भाग घेणे महत्वाचे असते. महिलांनी माहेरी जाऊन सर्व गोष्टी करताना घरातील वातावरण अधिक आनंदी आणि सुसंस्कृत. सगळ्यात महत्वाचं माहेरवासला मिळतं काय तर आपल्या माहेरचे वातावरण, जुने मित्र, नातेवाईक यांचे कनेक्शन महिलांना भावनिक आणि मानसिक आधार देते. लक्षात ठेवून घ्या, कारण हे त्या सणाचे महत्त्व वाढवते आणि भावनिक स्तरावर त्या महिलांना जीवनाला एक नवा दृष्टिकोन भेटतो. आणि आपल्या एकमेकाला मित्राला गोष्टी शेअर केल्या तर मोकळं झालं की. आमच्या गावातले प्रसिद्ध गुरव सौरव गुरव आणि रघु गुरव यांची आता पूजा चालू आहे.
मित्रांनो माघारीनं आमच्या गावात म्हणतात कारण त्याला माहेर वाचच म्हणतात. माहेरात पुरी आनंदी कशी असतात तुम्हाला बघायचं जीवन उदाहरण. आता आमची श्रद्धा हसते कशी बघा की ही माहेरच आहे हो. त्यामुळे आपण माहेरवाच्या मुली हसताना सुद्धा आनंद वाटतो कारण त्या किती सुखी आहेत. आमच्या दोन पुतण्या उभारल्या यांचं लक्ष पण नाही. मी व्हिडिओ करावा नंतर लक्ष दिल्या नंतर माझ्याकडे बघून हसाले नंतर व्हिडिओ कावा करायला असा म्हणून. आपलं व्हिडिओ मी करताना कोणाला कळत पण नाही असं व्हिडिओ असेल आपलं. मी बऱ्यापैकी आमच्या मंदिरामध्ये आमच्या माहेरवाच्या जे मुली माघारीने आलेत ना त्यांचं मी व्हिडिओ आणि त्या माहेरात आल्यावर किती खुश आहेत ते त्या व्हिडिओवरून मला समजलं. आणि तुम्ही सुद्धा बघू शकता आता मुली किती सुखी आहेत आणि खुश आहेत. माघारी म्हणजे माहेरवाची गावाकडे आल्या वाघीण होत्या. सासरवाडीत गेली तर होत्या शेळी. काय बोलायचं सांगा की राव तुम्ही. आई बाबाच्या कुशीत गेल्या हो कुठल्या पचड्याला चांगलं वाटणार नाही. म्हणजे आई बाबा हक्क गाजूया तुला. 3 वर्षाचं 2 वर्षाचं पोर जर तिला सोडलं तर ते पळत पळत आपल्या पहिल्यांदा आईकडच्या कुशीत जाऊ. जरा मोठी झाल्यावर आई बाबा परकवत्यात पण तू लहान असताना आई बाबाचा विषयच वेगळा हाडका भाऊ. आता आमची 2 पोरं आहेत घरात नुसता गेलो तर बाबा म्हणून ओढी जाय डांगाव मारतात असं काम आहे आपलं. माहेरवाद सुरू झाला कारण आमच्या पोरांचा आला डॉल्फिन. मग काय सुट्टीच नाही राव. माहिती आहे या लागते शूटिंग करायला मला जावे की चला म्हणलं काय अडचण. त्यावेळी हसूरमध्ये डॉल्फिन घुमिले राव. त्यावेळी हसूरात काय वेगळंच काम झालं राव. कान सुद्धा म्हणाल आत पडतं ठो ठो वरडाल्यात काय राव. उशीतली कापसं गोळा केली 2 पोळं तयार होऊन कानात घातले मग कुठे पडतं म्हणाल. आर शांत झालं बाबा. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर नक्की जरा चॅनल जर नवीन असं सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर आणि कमेंट झालीच पाहिजे राव. कारण आपल्या गावातले किंवा भागातल्या माघारी गावाकडे कसं जातात आणि आनंद कसा लुटतात हे लोकांनी कळायला पाहिजे. शेअर करा राव. नमस्कार.